उसका हिसाब से सरकार चलेगा। ये तो हो नहीं सकता है। ये लोकतंत्र का ही नियम है, जिसका मेजोरिटी है वही सरकार होते हैं, और जेपीसी या कोई भी कमेटी है जो मेजोरिटी होता है वही प्रिवेल करते हैं। लेकिन फिर भी कई सुझाव है जेपीसी का मेंबर्स को मैं फिर से याद दिलाना चाहता हूं। आप लोग का कहने पर ही जो एग्जिस्टिंग वर्क प्रॉपर्टी बाय यूजर में हमने प्रोस्पेक्टिव किया है, और जो रजिस्टर्ड जो प्रॉपर्टी है जिसका वेल डॉक्यूमेंटेड है उसमें छेड़छाड़ नहीं करेंगे। ये आपका सुझाव पर हुआ है। और आपने कलेक्टर का जब रोल होता है, किसी भी डिस्ट्रिक्ट में विवाद होता है तो कलेक्टर देखता है, फिर भी आपने कहा कि कलेक्टर को खुद मत रखिए। जब सरकारी जमीन का कोई विवाद होता है वक्फ बोर्ड के साथ तो कलेक्टर खुद अपने केस का फैसला नहीं होना चाहिए, वो भी आपके कहने पर कलेक्टर से ऊपर का अधिकारी को बनाया। ये भी आपका जेपीसी का मेंबर्स का रिक्वेस्ट है। जब आप डिटेल पोर्टल में फाइल करता है तभी आपने मांगा था कि इसका एक्सटेंशन टाइम दिया जाना चाहिए। हमने आपने जैसे सुझाव दिया हमने माना है, और अनरजिस्टर्ड वक्फ को एनफोर्स करने के लिए जो 6 मंथ्स टाइम दिया उसको एक्सटेंड करना चाहिए, आपने मांग किया, वो हमने माना है। उसके बाद में सेंट्रल गवर्नमेंट को जो कंट्रीब्यूशन देने के लिए जो रेट फाइनलाइज करना है मुतावाली का, वो फिक्स करने के लिए आपने कहा, वो हमने किया है। 3 मेंबर होना चाहिए ट्राइब्यूनल में, वो भी जेपीसी का रिक्वेस्ट है, हमने माना है। उसका कई और है, मैं समय को बचाने के लिए इतना ज्यादा पढ़ के नहीं बताना चाहता हूँ। हमारा बिहार का साथी उपेंद्र कुशवाहा जी ने आखिरी में जो पॉइंट बोला उसको जोड़ते हुए कि मैंने सुबह सर जब ये बिल पेश किया था तब बहुत डिटेल से मैंने बताया, हालांकि मैं 1 घंटे से थोड़ा कम बोले, लेकिन मैंने शुरू में कहा कि मेरा बात को ध्यान से सुनिए, और बाद में मेरा कहने के बावजूद भी आप जबरदस्ती चीज को मत दोहराइए, मैंने कहा था। फिर भी अध्यक्ष महोदय फिर दोहराया गया है। हमने कहा कि सेंट्रल वक्फ काउंसिल में 22 मेंबर्स रहेगा, उसमें एक्स ऑफिशियल चेयरमैन को मिला करके 4 से ज्यादा नॉन मुस्लिम हो ही नहीं सकता है। बताने के बावजूद भी आपने कहा कि गैर मुसलमान मेजोरिटी हो जाएंगे। मैंने पढ़ के बताया डिटेल, और स्टेट वक्फ बोर्ड का भी बताया कि 11 मेंबर का बोर्ड में 3 से ज्यादा नॉन मुस्लिम हो ही नहीं सकता है, पाबंदी है। फिर भी आप बोलते हैं जबरदस्ती नॉन मुस्लिम को मेजोरिटी करके कब्जा करने जा रहा है। तो इतना स्पष्टता के साथ पूरा आपके सामने में बात रखने के बावजूद भी दिन भर आप एक ही चीज को बोलते रहे। एक नाम लेकर के मुझे बोलने का बहुत मन हो रहा है, लेकिन समय के चलते मैं क्या करूं सर, नहीं तो एक हमारे माननीय सदस्यों का मैं सटीक जवाब देने के लिए उत्सुकता से मैं बैठा हुआ था, लेकिन 12 बजे के बाद धीरे धीरे मुझे भी लगा कि शायद इतना सुनने का क्षमता नहीं होगा, मैं और टॉर्चर नहीं कर सकता हूं, इसलिए मैं ज्यादा तो नहीं बोलूंगा। लेकिन सर सिर्फ मैं आज बड़ा जो 2-3 पॉइंट है सिर्फ वही मैं बोलना चाहता हूं कि हमारा बड़े बड़े वकील भी आए, अच्छा लगा आज सुनने के लिए बैठे हैं। एक तर्क को मैं अगर जवाब देता तो मुझे भी अच्छा लग रहा था। मल्लिकार्जुन खड़गे जी का भी बड़ा पॉइंट था, जवाब देने का मन था, लेकिन इतना किस को मैं जवाब दूं। लेकिन मैं सबसे पहले ये कहना चाहता हूं, एक बड़ा पॉइंट मैं सोचा कि सबने पूछा कि मुसलमान है तय कैसे होगा, मतलब हाउ टू डिसाइड, हु इज ए मुस्लिम। तो अभी हम लोग जितना बैठे हैं नास्तिक हो सकते हैं कोई, लेकिन अदरवाइज तो सबने किसी ना किसी धर्म को तो लिखा है। कोई बौद्ध लिखता है, कोई क्रिश्चियन लिखता है, कोई हिंदू लिखता है, कोई मुसलमान लिखता है, कोई पारसी लिखता है, सब लिखता है। तय कैसे होता है बताइए? अभी आप तय कैसे करते हैं? आप कौन सा धर्म का है? वैसे ही होगा इस्लाम का भी। इसमें अलग से इतना टेंशन होकर सोचने का विषय ही नहीं है। जैसे अभी तय होता है आप किस धर्म का है, वैसे ही तय होगा एक प्रैक्टिसिंग मुस्लिम अपना वक्त क्रिएट करने के लिए। उसके बाद सर फिर तो
जवाब लंबा होगा। आप अगर ऐसा ही रवैया होगा तो अभी मुझे आकर के जो समझाया रूल्स में आएगा। हाँ बिल्कुल, फिर रूल्स में आएंगे, मैं तो जवाब देना पड़ेगा। फिर आप मत बोलिएगा कि कम कीजिए बोलना। देखिए सर, आज आप लोग ने बार बार एक बात को दोहराया कि मुसलमानों के बारे में आप क्यों चिंता करते हैं, और बोलते हैं कि बीजेपी और हमारे एनडीए वालों को बीजेपी का बारे में, ये मुसलमानों के बारे में बात करने का अधिकार नहीं है। तो आप चाहते हैं कि देश के लोगों ने मोदी जी के नेतृत्व में सरकार बनाया, आप चाहते हैं कि ये सरकार मुसलमानों के लिए काम नहीं करना चाहिए। आपका सोच कैसे, आप खुद सोचिए। बोलते हैं कि हमको मुसलमान के बारे में बात करने का अधिकार नहीं है। मुसलमानों के बारे में बोलने का और सोचने का अधिकार सिर्फ उनके पास है। आप कॉन्स्टिट्यूशन का बात करते हैं। भारत का जो सरकार है, किसी को धर्म के आधार पर तो आप अपना काम नहीं कर सकते। सबको नागरिक, भारतीय नागरिक होने के नाते सबको एक दृष्टिकोण से हमको देखना होता है, सबको बराबर देखना होता है। जब मोदी जी ने कह दिया कि सबका साथ सबका विकास, वही तो संविधान का स्पिरिट है। फिर आप बार बार बोलते हैं कि हमको मुसलमानों के बारे में चिंता क्यों करना है। तो आप बताइए, मुझे एक चीज का जवाब दे दीजिए, अभी नहीं, आप सोच के बाद में जवाब दीजिए। आप कहते हैं कि मुसलमानों में बहुत गरीबी है और गरीबों के लिए सोचना चाहिए। इस देश में आजादी से लेकर के लगभग 60 वर्ष तक आपने सरकार चलाया, विशेष करके कांग्रेस पार्टी। तो अगर मुसलमान गरीब है, मुसलमानों में गरीबी ज्यादा है, तो किसने बनाया? आपने बनाया। उसको ठीक करने के लिए नरेंद्र मोदी जी का नेतृत्व में हमको काम करना पड़ रहा है। अगर गरीब मुसलमान का उत्थान हो जाते उस समय, तो हमको इतना मशक्कत करने का जरूरत ही नहीं होता। आपने अधूरा छोड़ा है, काम नहीं कर पाया, हम कर रहे हैं। हम तो सिर्फ समर्थन मांग रहे हैं आपको। इसलिए अध्यक्ष सभापति महोदय जी, ऐसा पॉइंट मैं सोच रहा था कि इतना वरिष्ठ लोग क्यों ऐसा सवाल करते हैं। अपना ही फेलियर को खुद ही पर्दाफाश कर रहे थे दिन भर। आपको जो बात हमको कहना चाहिए वो आप खुद ही अपना पर्दाफाश, अपने आप को एक्सपोज कर रहे थे। और मैं मन ही मन सोच रहे थे कि मैं यहाँ हाउस में इतना तो नहीं बोलूंगा, लेकिन बाहर जरूर बोलूंगा कि आपका ये जवाब है। दूसरी बात, जो ट्रस्ट और किसी ने कहा कि वक्फ, ये जो है एक रिलीजियस है, एक रिलीजियस नहीं है। हम लोग ने सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट का रूलिंग का भी काफी जिक्र किया। मैं दोबारा नाम लेकर के रिपीट नहीं करना चाहता। हमने बार बार कहा वक्फ प्रॉपर्टी में ഭേദഗതി ബില്ലിൽ രാജ്യസഭയിൽ ഇപ്പോൾ ചർച്ച പൂർത്തിയായിരിക്കുന്നു. പ്രതിപക്ഷത്തിന്റെ ചർച്ചയിൽ കിരൺ റിജിജു ഇപ്പോൾ മറുപടി പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ആർ അച്യുതൻ ഡൽഹിയിൽ നിന്ന് വിശദാംശങ്ങളുമായി ചേർന്നു. അച്യുതൻ, ലോക്സഭയിൽ ബിൽ പാസ്സായതിന് പിന്നാലെ രാജ്യസഭയിലും ബിൽ പാസ്സാക്കാനുള്ള നീക്കങ്ങൾ, അതിന്റെ നടപടിക്രമങ്ങൾ തുടങ്ങുന്നു. ഒരു വിശാലമായ മണിക്കൂറുകൾ നീണ്ട ചർച്ചയ്ക്കൊടുവിൽ ഇപ്പോൾ പ്രതിപക്ഷത്തിന് കിരൺ റിജിജു മറുപടി പറയുകയാണ്. ഇനി എന്തൊക്കെ നടപടിക്രമങ്ങളാണ് ബാക്കി? നിലവിലൊരു അംഗസംഖ്യയ്ക്ക് അനുസരിച്ചാണ് 119 അംഗങ്ങളുടെ പിന്തുണയുണ്ടെങ്കിൽ രാജ്യസഭയും ബില്ല് കടന്ന നിയമമായി മാറും. ഇപ്പോൾ ഇനി ശേഷിക്കുന്ന നടപടിക്രമങ്ങൾ എന്തൊക്കെയാണ്? വിവരങ്ങൾ. സുഹൈൽ, ഇന്ന് 1 മണിയോടുകൂടിയാണ് ഈ ബില്ല്, വഖഫ് നിയമ ഭേദഗതി ബില്ല് രാജ്യസഭയിൽ ന്യൂനപക്ഷകാര്യമന്ത്രി കിരൺ റിജിജു അവതരിപ്പിക്കുന്നത്. അതിനുശേഷം 2 മണിയോടുകൂടിയാണ് ഈ ചർച്ച ആരംഭിക്കുന്നത്. കോൺഗ്രസിന്റെ ഭാഗത്തു നിന്ന് നാസിർ ഹുസൈൻ ആയിരുന്നു ചർച്ചയ്ക്ക് തുടക്കം കുറിച്ചത്. അതിനുശേഷം പ്രതിപക്ഷം ഒന്നടങ്കം ഈ ബില്ലിനെ എതിർക്കുകയുണ്ടായി. എന്നാൽ ഇതിലെ ഒരു പ്രൊവിഷനെ മാത്രം അംഗീകരിക്കുന്നുവെന്ന് ജോസ് കെ മാണി എം പി, കേരളത്തിൽ നിന്നുള്ള ജോസ് കെ മാണി എം പി മാത്രം അത്തരമൊരു വേറിട്ടൊരു അഭിപ്രായം സ്വീകരിക്കുകയുണ്ടായി. എന്നാലും ബില്ലിന്റെ മൊത്തം സ്വഭാവം കണക്കിലെടുക്കുമ്പോൾ എതിർക്കപ്പെടേണ്ട ബില്ലാണെന്നും അദ്ദേഹം പറഞ്ഞു. അങ്ങനെ പ്രതിപക്ഷം ഒന്നടങ്കം ഈ ബില്ലിനെ ശക്തമായി എതിർക്കുന്നു. എന്നാൽ ഭരണപക്ഷം ലോക്സഭയിൽ ആവർത്തിച്ചത് തന്നെ രാജ്യസഭയിലും ആവർത്തിക്കുന്നു. ഇത് മുസ്ലിം ക്ഷേമത്തിനായിട്ടുള്ള ബില്ലാണ്, ആ തരത്തിലാണ് ഇത് കാണേണ്ടത്. ഈ അമുസ്ലിങ്ങളെ ഉൾപ്പെടുത്തുന്നു എന്നതിന്റെ പേരിൽ അത് മുസ്ലിം വിരുദ്ധതയല്ല എന്നാണ് പറയുന്നത്. ഇപ്പോൾ കിരൺ റിജിജു ഈ ചർച്ചകൾക്ക് മേലുള്ള മറുപടി പറയുകയാണ്. അദ്ദേഹം പറഞ്ഞത് ഈ വഖഫ് കൗൺസിലിൽ 4-ൽ കൂടുതൽ മുസ്ലിമുകൾ ഇല്ല, എന്നിട്ടും ഈ പ്രതിപക്ഷം പറയുന്നത് മുസ്ലിം ഭൂരിപക്ഷത്തെ കുറയ്ക്കുന്നു എന്നാണ്.
പ്രതിപക്ഷം ആവർത്തിച്ച് പറയുന്നു മുസ്ലിങ്ങളെ കുറിച്ച് പറയാൻ BJPക്ക് അധികാരമില്ലാതെ തങ്ങളെ ജനങ്ങൾ തെരഞ്ഞെടുത്ത സർക്കാരാണ് തങ്ങളുടേത്. അപ്പോൾ തങ്ങൾക്ക് മുസ്ലിങ്ങളുടെ കാര്യങ്ങളിൽ ഇടപെടാനും അവരുടെ ക്ഷേമത്തിനായി പ്രവർത്തിക്കാനുള്ള അധികാരമുണ്ട് എന്നാണ് കിരൺ റിജിജു ഇപ്പോൾ പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. ലോക്സഭയിൽ കണ്ട കാഴ്ച തന്നെയാണ് ഇന്ന് രാജ്യസഭയിലും ഉണ്ടായത്. കേരളത്തിൽ നിന്നുള്ള കേന്ദ്രമന്ത്രിമാരും MP-മാരും തമ്മിൽ വാക്പോരിൽ ഏർപ്പെടുന്ന ഒരു സാഹചര്യം ഉണ്ടായി. മുനമ്പം വിഷയം തന്നെയാണ് കേരളത്തിൽ നിന്നുള്ള MP-മാരും കേന്ദ്രമന്ത്രിമാരും ഈ ചർച്ചയുടെ ഭാഗമായി അവതരിപ്പിച്ചത്. എന്തായാലും ഈ മറുപടി പ്രസംഗം പൂർത്തിയാകുന്നതോടുകൂടി ഈ വോട്ടിംഗ് നടപടികളിലേക്ക് കടക്കും. അതിൽ അംഗങ്ങൾ മുന്നോട്ട് വെച്ച ഭേദഗതികൾ അതിന്മേലുള്ള വോട്ടെടുപ്പായിരിക്കും അത് നടക്കുക. പൊതുവെ ശബ്ദ വോട്ടിലേക്കായിരിക്കും പോവുക. ശബ്ദ വോട്ടിൽ ഒരു ഡിവിഷൻ കൊണ്ടുവന്നു കഴിഞ്ഞാൽ അത് ഇലക്ട്രിക് വോട്ടിംഗ് രീതിയിലേക്ക് മാറും. അതിനുശേഷം ഈ ഭേദഗതികൾ സംബന്ധിച്ചുള്ള വോട്ടിംഗ് പൂർത്തിയായതിനു ശേഷമായിരിക്കും ഈ ബില്ലിന്മേലുള്ള വോട്ടെടുപ്പ് രാജ്യസഭയിൽ നടക്കുക. അതിൽ വോട്ടെടുപ്പിൽ ഈ ഭൂരിപക്ഷം നേടി ഈ ബില്ല് പാസ്സാക്കി കഴിഞ്ഞാൽ അത് പിന്നീട് രാഷ്ട്രപതിക്ക് അയക്കും. രാഷ്ട്രപതി ഒപ്പുവെക്കുന്നതോടുകൂടി ബില്ല്, ഈ വഖഫ് നിയമ ഭേദഗതി ബില്ല് അത് നിയമമായി മാറും. ഇതാണ് ഇതിന്റെ ഒരു വ്യവസ്ഥ. എന്തായാലും നിലവിൽ ഇപ്പോൾ കിരൺ റിജിജു ഈ ചർച്ചകൾക്ക് മേലുള്ള മറുപടി ഇപ്പോൾ രാജ്യസഭയിൽ പറയുകയാണ്. സുഹൈൽ, ശരി, സമീപകാലത്ത് ലോക്സഭയിലും രാജ്യസഭയിലും കണ്ട ദൈർഘ്യമേറെ ചർച്ചയാണ് വഖഫ് നിയമ ഭേദഗതിയുമായി ബന്ധപ്പെട്ട് നടത്തിയത്. ലോക്സഭയിൽ ബില്ല് പാസ്സായതിന് പിന്നാലെ രാജ്യസഭയിലും ബില്ല് പാസ്സാക്കൽ നടപടിക്രമങ്ങൾ തുടരുകയാണ്. നിലവിലെ ഒരു അംഗസംഖ്യയ്ക്ക് അനുസരിച്ചാണെങ്കിൽ 119 അംഗങ്ങളുടെ പിന്തുണയിൽ NDA സംബന്ധിച്ച് BJP സർക്കാരിനെ സംബന്ധിച്ച് രാജ്യസഭയിലും ബില്ല് പാസ്സാക്കാൻ സാധിക്കും. 2013 ഭേദഗതി ചെയ്ത ഈ വഖഫ് ഭേദഗതി ബില്ലിൽ വിശാലമായ ഒരു സമൂല മാറ്റം വരുത്തിക്കൊണ്ടുള്ള പുതിയ ഭേദഗതി രാജ്യസഭ കൂടി അംഗീകരിക്കുന്നതോടെ രാഷ്ട്രപതിയുടെ ഒപ്പുകൂടി കിട്ടിയാൽ ഇത് നിയമമായി മാറും. ഇതിന് പിന്നാലെ വലിയ ചർച്ചകൾക്ക് അത് വഴി തുറക്കും. ഇപ്പോൾ തന്നെ ഈ ബില്ല് നിയമമായി മാറിയാൽ സുപ്രീം കോടതിയെ സമീപിക്കുമെന്ന് DMK അടക്കമുള്ള പാർട്ടികൾ ഇപ്പോഴേ വ്യക്തമാക്കിയിട്ടുണ്ട്. എന്തുതന്നെയായാലും അങ്ങേയറ്റത്തെ വിവാദങ്ങൾക്കും വലിയ വിശാലമായ ചർച്ചകൾക്കും ഒടുവിൽ രാജ്യസഭയിലും ബില്ല് പാസ്സാക്കൽ നടപടിക്രമങ്ങൾ BJPയുടെ നേതൃത്വത്തിലുള്ള NDA സർക്കാർ ഇപ്പോഴും തുടരുകയാണ്.